अर्थमंत्री अजित पवार यांनी 10व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प आज जाहीर केला। अर्थसंकल्पावरून ठाकरे फडणवीसांमध्ये जुंपली आहे। अर्थसंकल्प म्हणजे घोषणांची अतिवृष्टी आहे, थापांचा महापूर आहे असा विरोधकांचा आरोप आहे। हा थापांचा नव्हे तर माय बापांचा अर्थसंकल्प आहे असं फडणवीस म्हणतात। हा अर्थसंकल्प निर्धार आहे, हा अर्थसंकल्पाचा निर्धार आहे, हा संकल्पाचा निर्धार आहे असं देखील फडणवीसांचं म्हणणं आहे। रेटून खोटं बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडायला सुरुवात करायची। अनेकदा आपल्याला कल्पना असेल की निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात। आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती, त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्या सोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न, ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल। उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे। हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे। कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा, महिलांकरता विविध योजना आणणारा, युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।